गाईज, मित्रांनो, ताईंनो, दादांनो, माझ्या आयुष्यात फर्स्ट टाइम मी आज फणस खाल्लाय. फणस मला कसं असते काय असते काय माहिती पण नव्हतं ना, कधीच नाही ना, तिकडं नसतोय हे. हा फळ कसा की कोकणी भागात प्रसिद्ध आहे. मी म्हटलं दादांना, बसा की मी चेअर आणतो दुसरं. मी म्हटलं दादांना हे कसं काढतात पहिलं शिकवा, नाहीतर जाईल बी माझ्या नरड्यात फेरड्यात अडकून. त्यांनी सांगितलं कसं काढायचं, काय दाखवलं बरोबर. मस्त लागायला एकदम झकास. एक कोकण आपला असो, शिकलो का नाही. या फणस खायला पहिल्यांदा ट्राय केलाय ना, त्यामुळं आनंद होतोय. छान लागतं ना, एकदम झकास. गेलेलो आम्ही आता वाड्यात, तिथून आणला. मग दादांना मी एकदा सांगितलेलं की फणस नाहीच खायला मी म्हणून. मग त्यांनी आज ते बघितलं ना तिथं, तर त्यांनी बोलले चल घेऊया आपण, तू पण नाही कधी खायला, खाशील तर. त्या बिया पण खात्यात म्हणे, याच्या बिया किती निबर असतात ना, पण पुन्हा उकडलं की मऊ होत्यात म्हणे हे अशा. आणि बी खरंच आहे, समजा आपल्याला पहिल्या वेळेस माहीत नसतंय समजा, आणि हा असाच खाल्ला तर लय अवघड गोष्ट होणार आहे. बीच नरड्यात अडकेल, पोटात झाड तयार. ते लहानपणीची आपा होती दादा, पोटात नाही होते ते कुठं, ते बरोबर जात, कुठं जायचं त्याला तिथं. ते गोड पण आहे खूप, याची टेस्ट नाही त्याच्यासारखी नाही. याची टेस्ट ओळखीची आहे, पण असं नाव निघे ना, काय तर लागतं याच्यासारखं. अजून चांगलं लागतं. म्हणजे फणसाचा सीझन नाही हे काय सध्याला. जून मध्ये तुम्ही का खात नाही? ते गोड आहे ना, मी फ्रीज मध्ये ठेवलंय जरा थंड व्हायला. मग खाणार नंतर. मी नाही खाणार, तुलाच आणलंय ते. तेवढा कधी खाईल मी. 4-5 आहेत ते. इथून हा बी घेऊन जाणार आहे मी फणसाचा, रोप तयार करण्यासाठी. खूप मस्त लागायला आता बस. खूप खाल्लंय मी. कोकणात येऊन फणस नाही खाल्लं तर खाल्लंच काय. हां, त्यामुळं आज खाऊनच टाकलं. एकदम झकास लागलं. बी आपण खात्यात म्हण. आता याची बियाची रेसिपी आपल्याला शिकून घ्यायची का की न्यायचं आहे. क्लॅरिटी लय मस्त दिसायली, पण व्हिडिओ खूप मस्त दिसतोय. काय घोळ आहे काय माहीत, काय घोळ आहे. दादा आणि मी बनवतोय कोलंबी आणि भात मस्तपैकी. कोकणात आलात तर कोलंबी खाल्ली नाही तर खाल्लीच काय. तर आम्ही थोडीशी कोलंबी वगैरे घेऊन आलोय. हे बघा कसं आहे मस्त. ते आपल्याकडं कसं नसतंय ना, असं काही. कोकणात आलं की हेच मिळतं खायला. मग भात वगैरे टाकलं. आता दादा मसाला काढून घ्यायला, त्यात कोथिंबीर, लसूण, अद्रक, मिरच्या टाकून आता मिक्सरमध्ये काढून घ्यायल्यात. दादाच्या हातची रेसिपी. मग कोलंबीची रेसिपी. ही आपली झाली कढई गरम, त्यात टाकला मस्तपैकी तेल. हे आहेत मसाले. हे आदळकोबड लसूण ठेचून घ्यायचे.
पहिले लसूण आम्ही यात पण काढलेत बरं काय, लसूण, अद्रक, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या. तुला तिखट लागतं ना का जास्त? जास्त पण नका करू, तुम्हाला पण खाता यावं तसंच करा. मला लागतं म्हणून किती पण टाकसा तिखट. बस. नाही तिखट मसाला तिखट नाही तो. सर्व आयटम ठेवलेत ना त्यात. मसाला डब्बा. संपला तो. तिच्यासाठीच तिखट करायला लावलाय. एकदम मस्त मसाला टाकला, खूप काय 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 काय. टमाटा पण. हे बंद करायचं काय, पाणी संपलं असेल की. बघायला लागेल ते.